नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। शरद पवारांचा महायुतीला धक्का, हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर। सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग, पक्षप्रवेशानंतर बारामती लोकसभा निकालावरून हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। शरद पवार बिग बॉस तर कौटुंबिक कटुता नव्हती, आमचं दुखणं वेगळं होतं, आता बाजूला गेलं। हर्षवर्धन पाटलांची नाव न घेता अजित पवारांवर टीका। टक्केवारी दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही, यामुळे लोकांमध्ये नाराजी। रोहित पवारांनी यासाठी मलिदा गँग असा शब्द वापरलाय। हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाने शरद पवार गटात नाराजी, प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे नाराज। सुप्रिया सुळेंनी इंदापुरात पक्षाचे नाराज नेते भरत शहांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंची भरत शहांसह पवारांसोबत बंद दाराआड चर्चा। लाडकी बहीणचा चौथा हप्ता मिळणार नाही अशी स्थिती। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात मात्र खुर्च्या खालीच राहतात। बहिणींनाही माहिती आहे योजना केवळ 3 महिन्यांची, संजय राऊतांची टीका। आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेत कार्यक्रम घ्या, स्थानिक पातळीवर समन्वय ठेवा, अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सूचना। महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या थराला, बुजुर्ग देखील त्यांच्या आहारी गेलेत, राज ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्राची सत्ता झाली, कुणी विदूषकी चाळे करतंय, कुणी उड्या मारतंय, राजकारणातील अनेकांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य। राज्यभरातील कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकीत असल्याचा दावा। राज्यभरातील कंत्राटदारांचं उद्या आंदोलन, सर्व 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा। राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार कंगाल झाले, ठेकेदारांकडून अधिकच 40% कमिशन घेतलेलं आहे, मात्र त्यांची बिलं अजून निघाली नाही। जनतेची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता, संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। 13 ऑक्टोबरला मुंबईत मनसेचा मेळावा होणार, राज ठाकरे मेळाव्यातून पुढची भूमिका स्पष्ट करणार, सूत्रांची माहिती। 2014 पासून 550 पैकी सशस्त्र नक्षलवाद्यांच्या केडरची संख्या केवळ 56, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर नक्षलवाद्यांच्या नव्या भरती झाल्या नाहीत, नक्षलवाद कमी करण्यासाठी विकास केला, शहांसोबतच्या बैठकीनंतर शिंदेंचं वक्तव्य। राज्यातील धनगड असा उल्लेख असलेली 6 प्रमाणपत्र रद्द, धनगड प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारचा निर्णय, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची माहिती। जागावाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता। सांगलीच्या तासगावमध्ये आजी माजी खासदार भर सभेत एकमेकांना भिडले, संजय काका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले। तासगाव नगरपालिकेत नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी घडला प्रकार। उत्तम जानकरांकडून अजित पवारांचा 1.5 दिवसांचा गणपती असा उल्लेख, भ्रष्ट झाल्यानं पवारांनी 1.5 दिवसात गणपतीचं विसर्जन केलं, तर गणपतीच्या पायाजवळ उंदीर मामा राहिला। उत्तम जानकरांकडून दत्ता भरणेंचा उंदीर मामाचा उल्लेख। सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन, वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन। साताऱ्यातील लोणंदमध्ये अजितदादांच्या कार्यक्रमस्थळी शरद पवारांच्या समर्थकांची बॅनरबाजी, आम्ही निष्ठावंत साहेबांचे बॅनरवर उल्लेख। केसरकर 15 वर्ष आमदार, त्यांना आता आराम द्या, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। तर अमोल कोल्हेंनी स्वतःची काळजी घ्यावी, केसरकरांचा पलटवार। पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बौद्ध चिन्हाचं अनावरण, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार, पत्नी निवडणूक लढवणार असल्याचं प्रदीप शर्मांकडून स्पष्ट। माढ्याचे मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू, मैदान मीच मारणार असून विकासाच्या धुरळा देखील उडवणार, अभिजित पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले, कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। मनसेच्या 150 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बवियामध्ये प्रवेश, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। कोल्हापूरमध्ये जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपली, दक्षिण मतदारसंघ आणि उत्तर मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचं दक्षिण मतदारसंघात मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन। सावंतवाडी विधानसभेवर भाजपचा दावा, भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांचा दावा, सावंतवाडी विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू।
कल्याण पूर्व विधानसभेत महायुतीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांची भाजपकडून लढण्याची तयारी सुरू, तर शिंदे गटाचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर. वर्ध्यातील आर्वी विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही. आर्वी काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून काँग्रेसलाच मिळावा, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात. पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत कदम यांनी प्रचाराचा नारळ फोडला. नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता. आशिष देशमुखांचे मेळावे आणि संवाद दौरे सुरू. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला धक्का. भांबेड जिल्हा परिषद गटातील 18 गावातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. वाशिममध्ये पक्षनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या. ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. बुलढाण्याच्या कार्यक्रमात आमदार आकाश फुंडकर यांचा पाणीदार आमदार म्हणून उल्लेख. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक. नागपूरच्या बुटीबोरी येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आवादाच्या सुपर फॅक्टरीचं भूमिपूजन. एमआयडीसी परिसरात पॅनोड रेकॉर्डच्या प्रकल्पाचं भूमिपूजन. गडचिरोली जिल्हाभर फिरणार आदिवासींचा महाक्रोश मोर्चा. मोर्चात जवळपास 5,000 आदिवासी बांधव सहभागी. धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट न करण्यासाठी मोर्चा. महायुती सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचं नांदेडमध्ये आयटीआय चौकात आंदोलन. राज्यात महिला मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्यानं शरद पवार गट आक्रमक. रत्नागिरीत वृक्षतोडीसाठी लावल्या जाणाऱ्या 50,000 दंडाविरोधात शेतकरी लाकूड व्यापारी आक्रमक. इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात गावांच्या समावेशालाही विरोध. 9 तालुक्यातील शेतकरी एकवटले. जळगावच्या यावलमधील शेळगाव बॅरेजची एकनाथ खडसेंकडून पाहणी. 1999ला प्रकल्पाला मंजुरी दिली होती. आता प्रकल्प पूर्ण झाल्याचं पाहून समाधानी वाटतंय, खडसेंची प्रतिक्रिया. बुलढाणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडेंचं आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी मलकापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपोषण सुरू. जळगावातील मुक्ताईनगरच्या निमखेडी खुर्द गावात घाणीचं साम्राज्य. ग्रामस्थांसह सदस्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांच्या वतीने मोर्चा. बौद्ध लेणींच्या बचावासाठी मोर्चा. विभागीय आयुक्तालयावर मोर्चा धडकला. पालघरच्या डहाणूमधील महालक्ष्मी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी. नवरात्रोत्सव काळात 1000 पायऱ्या चढून दररोज हजारो भाविक गडावरील मंदिरात दाखल होतात. नाशिकच्या येवल्यातील कोटम गावात जगदंबा मातेच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिर परिसरात जत्रेचंही आयोजन. बेडच्या आष्टी तालुक्यातील तुळजाभवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी. मुंबईच्या सातरसा येथील सानेगुरुजी पथनागरिक समितीच्या नवरात्रोत्सवाला 60 वर्ष पूर्ण. मंडळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात घोडावाहनावर छबिना मिरवणूक. प्रक्षाळ पूजानिमित्त लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावर. अमरावतीचे कुलदैवत असलेल्या अंबादेवीच्या मंदिरात चंद्रकांत पाटलांकडून महाआरती. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त गर्दीचा उच्चांक. काल 2,74,347 भाविकांनी घेतलं दर्शन. वाशिममध्ये पोहरादेवीतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. तपासवी रामराव महाराज कला महाविद्यालय. अनेक वर्षांपासून अनुदानाविना अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. जागतिक वारसा तपासण्यासाठी युनेस्कोच्या पथकाची रायगड किल्ल्याला भेट. युनेस्कोच्या पथकाकडून किल्ल्याची सखोल पाहणी. रायगडचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा तपासण्यासाठी भेट. हरी सातारा ग्रुपच्या वतीने कास तलाव परिसरात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृती मोहीम. येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त ठेवण्याची विनंती. अहमदनगरच्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या उर्वरित कामासाठी 800 कोटींचा निधी. लवकरच निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामं पूर्ण केली जाणार. शेतकऱ्यांना दिलासा. वर्ध्याच्या आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदीला सुरुवात. शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार.